खरं तर आता रामवाडी, वाघोली, विठ्ठलवाडी, कटकेवाडी हा जो मेट्रो नवीन महामार्ग होत आहे, याच्यासाठी खऱ्या अर्थानं आज मेट्रोच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी भेट दिली. हर्डीकर साहेब असतील, गाडगीळ साहेब असतील, संबंधित सर्व अधिकारी असतील आणि सर्व ग्रामस्थ असतील. एक सगळ्यांच्या समोर एक की येणारा महामार्ग हा कसा असेल त्याचं प्रेझेंटेशन या ठिकाणी सर्व अधिकारी सगळ्यांच्या समक्ष या ठिकाणी आम्ही पाहिलं. खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीची मेट्रोची या ठिकाणी तयारी आहे आणि हा रस्ता तसं जर पाहिलं तर MSIDC हा 6 फ्लोअरची जी आपण जे करतोय शिरूरपर्यंत खराडी बायपास असेल किंवा आता 3-4 किलोमीटर अलीकडं जवळपास आपल्या फिनिक्स मॉलपर्यंत, परंतु आता आपली सध्या असलेली मंजुरी ती बायपासपासून तर शिरूरपर्यंत. परंतु मेट्रो प्रकल्प हा होत असताना हे सर्व काही डिपार्टमेंट आहेत ज्याच्यात PMC असेल, PMRDAची भूमिका असेल, MSIDC आणि मेट्रो हे सर्व अधिकारी एकत्रितपणे बसून, ज्याच्यामध्ये PWDच्या अधिकाऱ्यांनाही एकत्रितपणे सर्वांना बसून या प्रकल्पाला अधिकचा वेग आपल्याला कसा देता येईल, त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत, काही त्या त्रुटी आपल्याला कशा पद्धतीने सर्वांना विश्वासात घेऊन दुरुस्त करता येईल, अशी एक लवकरच खरं तर मीटिंग माननीय आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी घेऊन या प्रकल्पाला ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करून लवकरात लवकर गती देण्याचं आम्ही काम करू. खरं तर हा जो प्रकल्प या ठिकाणी मंजूर केलेला आहे, आता जर पाहिलं तर पुण्याचा आउटर जो एरिया आहे तो अर्बन एरिया आहे. लोकसंख्या वाढते त्या ठिकाणी. रोज म्हणजे प्लॉटिंगमध्ये असतील किंवा मोठे मोठे गृहप्रकल्प आहेत, IT पार्क आहेत, क्रेशर आहेत, MIDC आहे, असे वेगवेगळे प्रकल्प असल्यामुळं ट्रॅफिकची समस्या अधिकची आहे. ज्याच्यामध्ये वाघोली आणि संपूर्ण हवेली तालुक्यातून आउटर आणि इनर असे 2 रिंग रोड जात आहेत आणि आता ही मेट्रोची कनेक्टिव्हिटी याच्यामुळं ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी खरं तर मी राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या नवीन मेट्रो महामार्गाला या ठिकाणी मंजुरी दिली. तसं तर आता कालच्या झालेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही थोडंसं एक्सटेंड पुढं 3-4 किलोमीटरची जो आपण म्हणतो की ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं त्या ठिकाणी स्मारक आहे, तुळापूर फाटा, आळंदी फाटा आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे आळंदीकडे जाणारा सुद्धा रस्ता आहे, MIDCकडे जाणारा रस्ता आहे. तर ती लेन देखील आपण कशा पद्धतीने विकसित करू शकतो भविष्यामध्ये त्याची मागणी देखील आपण विधानसभेत केलेली आहे. आणि या महामार्गामध्ये होत असताना येणाऱ्या अडीअडचणी, किती मीटरची लेंथ असावा, आता सध्या परिस्थितीमध्ये रस्ता कसा आहे आणि तो कुठं त्याची लेंथ कमी आहे, कुठं वाढवली पाहिजे, अशा अनेक विषयांच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये ठेशन असतील, कशा प्रकारचे त्या ठिकाणी ठेशन असतील, पुढं आपण म्हणतो ना पथ वगैरे ते चालण्याची वगैरे जागा किंवा इतर ज्या काही आपल्याला सर्वसामान्य माणसाला भेडसावणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा अडचणी येणाऱ्या आहेत त्या दूर करून हा प्रवास सुकर कसा होईल याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न सगळीजण एकत्रित बसून या ठिकाणी करणार आहोत. ज्या त्रुटी आहेत त्या दूर करून लवकरच आपली मेट्रो ही नगर रोडला त्या ठिकाणी वाघोली आणि संबंधित जी काही पुढं असेल लोकांना ती वापरण्यात येईल याच्यासाठी निश्चितपणे आता आम्ही सर्व मंडळी एकत्रितपणे प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.